नमस्कार सर्वांना. कर्म म्हणजे काय? आपल्या राजाचे निरीक्षण करण्यासाठी एक राजा एकदा आपल्या हत्तीवर बसून राज्यात फिरत होता. फिरता फिरता तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलवले आणि त्याला म्हणाला, प्रधानजी, पूर्वी कधीच हा दुकानदार माझ्या पाण्यात आला नाही. याला मी ओळखतही नाही, तरीही माहीत नाही का म्हणून मला या दुकानदाराला फाशी द्यावी असे वाटते. प्रधान एकदम गोंधळला आणि तो काही बोलण्याच्या अगोदरच राजा तिथून पुढे निघाला. प्रधान विचारात पडला. त्याने ते दुकान पाहून ठेवले आणि तो राजाच्या मागे जायला निघाला. दुसऱ्या दिवशी गावातल्या त्या दुकानात प्रधान साध्या वेशात पोहोचला. त्यावेळी दुकानदाराशिवाय दुसरे कोणीही नव्हते. दुकानात जाण्यापूर्वी प्रधानाने आजूबाजूला विचारपूस केली होती. त्यात त्याला कळले होते की तो दुकानदार चंदनाचा व्यापारी आहे आणि चांगल्या प्रतीचे चंदन त्याच्याकडे मिळते. प्रधान दुकानात जाताच लक्षात आले की खरोखर या दुकानात सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन आहे, परंतु कोणी घेणारा नसल्यामुळे दुकानदार खूपच वैतागला आहे. चौकशी करता करता समजले की लोक नुसतेच येतात, चंदनाचा वास घेतात आणि साधा भावही विचारत नाही आणि निघून जातात. रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला खूप वेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. जर राजा मेला तर त्या भागात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल, माल विकला जाईल, 4 पैसे मिळतील. प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापाऱ्याला फाशी का द्यावे वाटले याचा उलगडा झाला. राज्याविषयी व्यापाऱ्याच्या मनातील वाईट विचाराच्या तरंगहरींनी राजा या दूषित वातावरणात आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते. त्या दुकानदाराकडून प्रधानने थोडे चंदन विकत घेतले आणि दुकानदाराला खूप दिवसानंतर गिऱ्हाईक मिळाल्याने आनंद झाला. प्रधान निघाला आणि राजदरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने राजा एकदम मोहित झाला. राजाने प्रधानाला विचारले, कोठून आणले हे चंदन? प्रधानाने त्या व्यापाराचे नाव सांगितले. राजा म्हणाला, अरे, काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले. राजाने त्या व्यापाऱ्याला काही सुवर्ण मुद्रा देण्याचा आदेश दिला. राजा अधूनमधून दुसऱ्यांना अनमोल भेटी देण्याकरता चंदन विकत घेऊ लागला. राजाच्या खरेदीने तो व्यापारी आता आनंदी राहू लागला आणि आता त्याच्या मनात आपला राजा मरावे हा विचार येणे बंद झाले. आपल्या राज्यातील चांगल्या प्रतीचा चंदन व्यापारी म्हणून तो व्यापारी राजाचा मित्र झाला. दुसऱ्यांविषयी आपल्या मनात जर चांगले विचार, दयालूपणा आणला तर दुसऱ्याच्या मनातूनही चांगले विचार, चांगली भावना आपल्यापर्यंत येतील आणि आपली समृद्धी होईल. मग कर्म म्हणजे काय? अनेक जण म्हणाले, आपली भावना, आपले शब्द, आपली कृती, परंतु हेच खरे आहे की आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय. अशा प्रकारे जे चांगले असेल ते ग्रहण करा, जे वाईट असेल त्याचा त्याग करा. मग ते विचार असो, कर्म असो किंवा माणूस असो. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल ना, तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.